आज अंगणवाडी क्रमांक 17 या ठिकाणी प्रजासत्ताक दिन भारतीय संविधान दिन साजरा करण्यात आलेला आहे। तर यामागचा उद्देश असा आहे की घराघरात संविधान पोहोचलं पाहिजे। आपण लहान मुलांना संविधानामध्ये काय आहे, कशा पद्धतीने संविधान आज देशात राबत आहे ते आपण लहान मुलांना शिकवलं पाहिजे। त्यांना संविधानातलं छोटे छोटे शब्द जसं समानता आहे, न्याय आहे, बंधुता आहे, विचार आहे, ह्या एका शब्दापासून जर या अंगणवाडीतील मुलांना जर आपण शिक्षण दिलं तर हे संविधान समजायला आणि मुलांना त्याच्यानंतर अनुकरण करण्याला मदत होईल। किंवा आपले जे लहान मुलं आहेत त्यांना जसा आकार दिला जाईल तसं ते आकार घेतील आणि ह्या संविधानामध्ये जे एवढे आपले अधिकार दिलेले आहेत त्या अधिकाराचा पुढे चालून हे लहान मुलं त्याचा वापर करतील आणि हुशार होतील, सक्षम होतील आणि त्याच पद्धतीनं हे घराघरात एका सणासारखं, उत्सवासारखं साजरं झालं पाहिजे। जसं आपण सण साजरे करतो, नवीन कपडे आणतो, नवीन प्रत्येक घरामध्ये वातावरण उल्हासाचं असते, उत्साहाचं असते, त्याच पद्धतीनं आजसुद्धा वातावरण आपल्या घरामधलं एकदम फ्रेश राहिलं पाहिजे आणि आनंदी राहिलं पाहिजे। त्यामधून मुलांना, लहान लेकरांना एक प्रेरणा मिळेल की आज आपलं काहीतरी विशेष आहे सण असून आणि त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा त्याग, समर्पण आणि त्यांनी घटना लिहिण्यामागं त्यांचं किती मोलाचं योगदान आहे हे सुद्धा आपल्या मुलांना कळलं पाहिजे। तर ह्या पद्धतीने आपण जर संस्कार केले मुलांवर तर मुलांना निश्चितच एक चांगली दिशा मिळेल आणि त्या दिशेने ते वाटचाल करतील एवढं बोलून आणि तसेच भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। जय भीम।